नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। तर आपल्या सोबत आहेत लेखक आनंद पारगावकर पब्लिकेशनचे सर्वेसर्वा लेखक आनंद पारगावकर आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी एक नवीन अशी अभिनव कल्पना आपल्या समोर आणलेली आहे की ज्या मान्यवरांना आपल्या कार्यकर्तृत्वाची नोंद कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असली पाहिजे, ठेवली पाहिजे असं वाटतं, परंतु ती कशी आणि कुठे ठेवायची, कशी करायची त्याचा मार्ग मिळत नसतो। तुमच्यासाठी खास घेऊन आलेत एक नवीन संकल्पना, साहित्य क्षेत्रात एक विशेष उपक्रम राबवण्याची संकल्पना पारगावकर पब्लिकेशनच्या माध्यमातून साहित्यिक लेखक आनंद पारगावकर यांनी। पारगावकर साहेब, काय सांगाल, आपली ही नेमकी कल्पना काय आहे? पारगावकर पब्लिकेशनच्या मार्फत आम्ही एक उपक्रम चालू केलेला आहे। जे सामाजिक कार्य करतात अशा लोकांवर आम्ही पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न मी चालवलेला आहे। म्हणजे सामाजिक कार्य, काहींच्या आईवडिलांनी केलेलं कार्य, याबाबत आम्ही ते पुस्तक लिहिणार आहोत। तर माझं महाराष्ट्रामध्ये हे आव्हान आहे की जे चांगले लोक आहेत, ज्यांनी चांगलं कार्य केलेले, चळवळीसाठी कार्य केलेले, त्यांच्यावर आम्ही एक पुस्तक निर्माण करून त्यांना ते पुस्तक आम्ही 10 प्रतीत आम्ही देणार आहोत। तर जे महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत, चांगले कार्य करणारे, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, तर त्यांच्यावर ते पुस्तक लिहिण्याचा उपक्रम पारगावकर पब्लिकेशनच्या मार्फत आम्ही सुरू केलेला आहे। तर आपण जर याविषयी आपल्या आईवडिलावर किंवा इतर कोणावरही पुस्तक लिहू इच्छित असाल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता आणि पारगावकर पब्लिकेशनच्या मार्फत आम्ही ते पुस्तक प्रसिद्ध करू। तर संपर्कासाठी माझा नंबर आहे 9769103056 किंवा या बाबतीत आपण आमचे जे कांबळे साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल ही नेमकी थोडंसं विस्तारानं काय सांगाल की पुस्तकाची साईज काय असेल, त्याचे पेज काय असतील? पुस्तकाची साईज पुस्तकाची जे नॉर्मल पुस्तकाची असते ती साईज असेल वगैरे, 88 पानाचं पुस्तक असेल वगैरे, आणि त्याच्यामध्ये त्यांची पुरेपूर माहिती असेल। चांगलं कार्य केलं असेल तर त्याने अवश्य संपर्क साधावा। पुरेपूर माहिती म्हणजे त्यांचं जन्माची माहिती वगैरे, त्यांनी चांगले कार्य केलेले अनुभव वगैरे, अशी काय माहिती त्याच्यामध्ये मांडणार आहोत वगैरे। तर त्यासाठी हा उपक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि मी स्वतः लेखक असल्याने मी 61 पुस्तके लिहिलेली आहेत, त्याच्यामुळे मला चांगला अनुभव आहे। 61 पुस्तकांपैकी आमच्या दर्शकांच्या माहितीसाठी काही पुस्तकांची नावं सांगितलं तर बरं होईल। हो, हे पुस्तक आहेत बघा, हे माझे पूर्ण 25 पुस्तकाचे फोटो आहेत वगैरे, हे तुम्ही पाहतात। तर त्याच्यामध्ये अनेक नावं आहेत, विश्वरत्न आहे, स्टिंग ऑपरेशन करायचं कसं, रतन टाटा आहे, शरद पवार आहेत, सुलताना ब्रुनोई आहे, बिल गेट्स, परत बाळासाहेब ठाकरे, अमन, अशी इत्यादी पुस्तकं मी लिहिलेली आहेत। किती पुस्तकं लिहिली? टोटल मी 61 पुस्तके लिहून प्रकाशित केलेली आहेत आणि जवळपास 200 पुस्तकं घरात प्रकाशित विना आहेत, ते पुढे आम्ही प्रकाशित करणार आहोत। परंतु आम्ही एक नवीन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम आम्ही राबवतो की नवीन जे लोक आहेत, ज्यांचे विचार दबलेले आहेत, त्या लोकांना जीवन करण्यासाठी हे पुस्तक आम्ही लिहिण्याचं ठरवलेलं आहे। काय आव्हान काय कराल ज्यांना पुस्तक आपलं बनवायचं असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी काय आव्हान कराल, काय सांगाल? त्यांनी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यांच्याशी भेटू, त्यांच्याशी चर्चा करू आणि एक ॲग्रीमेंट होणार आणि ॲग्रीमेंट झाल्यानंतर आम्ही ते पुस्तक त्यांचं प्रकाशित करून त्यांच्या हातात देऊ। तरी साधारण किती खर्चिक बाब किती आहे? खर्च म्हणजे आम्ही याच्यामधून काय मानधन स्वरूपात घेणार, जे आम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटल्यानंतर माहीत पडेल, मानधन असणारे वगैरे। तर आम्ही त्यांच्या कार्याला ओपन करतोय, म्हणजे ते कार्य चांगले केलेले आहे त्याला आम्ही उघड करतोय वगैरे। पैशाचं महत्त्व ह्याला नाही आहे, पण मानधन स्वरूपात आम्ही ते मानधन घेणार आणि महिनाभरात ते पुस्तक आम्ही त्यांच्या हाती देणार। एक महिनाभरात पुस्तक तुम्ही देऊ शकता? हो। तर अशा पद्धतीनं लेखक आनंद पारगावकर यांनी ही अशी एक अभिनव संकल्पना आणलेली आहे। ज्यांना कुणाला आपलं पुस्तक बनवायचं आहे त्याने आनंद पारगावकर यांच्याशी त्याने आता सांगितलेल्या पुस्तकावर सांगितलेल्या नंबरवर संपर्क करावा असं आम्ही आवाहन करतो। या ठिकाणी आपल्यासोबत दुसरे एक लेखक अरुण वाघ आपल्यासोबत आहेत। लेखक आनंद पारगावकर यांच्या या संकल्पनेबद्दल आपण काय सांगाल? खरं तर अशी संकल्पना मी प्रथमच ऐकलेली आहे, इतकी छान संकल्पना की मराठी साहित्यामध्ये हा जो प्रयोग केलेला आहे
आदरणीय आनंद पाडगावकर सरांनी त्याला म्हणजे स्वागत केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना आपली माहिती पुढे प्रकाशित करता आलेली नाही, ज्यांना लिहायचं होतं पण लिहिता आलं नाही, अशा वेळेला एक चांगली सुविधा म्हणून आनंद पाडगावकर हे माझे अनेक दशकापासूनचे मित्र आहेत आणि ते चांगले अभ्यासू आहेत. त्यांनी चळवळीमध्ये अनेक महत्त्वाची कामं केलेली आहेत, महत्त्वाचे संशोधन केलेले आहेत, लेखन केलेले आहेत आणि अशा आनंद पाडगावकरांकडून पुस्तक छापून घेणं ही प्रत्येकासाठी अभिमानाची, आनंदाची आणि मराठी साहित्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण मराठी साहित्य आणि आंबेडकरी चळवळ यांचा महत्त्वाचा संबंध आहे आणि यातूनच मराठी भाषा ही आमची भाषा आहे, आपली भाषा आहे आणि त्याच्यातून पुस्तक निर्माण होणं हे फुले आंबेडकर चळवळीच्या दृष्टीने अत्यंत मौलिक, आनंदीय आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. पाडगावकर साहेब, या पुस्तकाच्या अनुषंगान आपण एक स्लोगन चांगलं लक्षवेधी असं आणलेलं आहे. काय आहे ते एकदा सांगा जरा. पुस्तकाच्या बाबतीत म्हटलं तर माणसे मरतात, पुस्तके मात्र जिवंत असतात. तर अशा माणसांना जिवंत ठेवायचे ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे ते पुस्तकाच्या स्वरूपात ते पुढे भविष्यामध्ये त्यांची पिढी, जे मुलं, नातवंड वगैरे जे जन्माला येतील ते बोलतील की माझ्या आजोबापंजावर पुस्तक लिहिण्यात आलेलं, म्हणजे त्यांनी एवढं चांगलं कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळं इतर लेखकही निर्माण होतील, त्यांच्यातील लेखन साहित्य निर्माण होईल आणि ते एक चांगले साहित्य होऊ शकतात. माणसं मरतात, पुस्तकं जिवंत राहतात. बरोबर. खूप चांगल्या पद्धतीची संकल्पना आहे. आपण अवश्य लेखक पाडगावकर यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.